मित्रमंडळी नमस्कार. आणि मी आलेलो आहे फार्म हाऊसच्या ठिकाणी आणि आज आपण फार दिवसाच्या गॅपनंतर किंवा विश्रांतीनंतर फार्म हाऊसचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मी सूर्य मावळत आलेला आहे आणि तोही व्हिडिओ घेतोय आणि या ठिकाणी एक बुलबुल पक्षी आहे. तर त्यानं या ठिकाणी अंडी घातलेली आहेत. तो आता उडून गेलेला आहे आणि त्याची अंडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर ही त्याची आहेत अंडी आणि अंडी बघून झाल्यानंतर आपण जाणार आहोत फार्म हाऊसच्या बाजूला. आणि फार्म हाऊसचं काम कुठंपर्यंत पूर्ण झालेलं आहे तर हे बघणार आहे. तर या ठिकाणी उत्तर बाजूला जी आहे ती दिसतंय आणि या ठिकाणी आयुष आलेला आहे गारगोट्या घेऊन आणि त्यानं गारगोट्या दाखवतोय. तर त्यानं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गारगोट्या आणलेल्या आहेत आणि पियुषनं पण एक गारगोटी आणलेली आहे. आणि मी फार्म हाऊसचा हा व्हिडिओ बनवतोय. तर या ठिकाणी बाहेरच्या बाजूनं पूर्ण फार्म हाऊस अगोदर दाखवून घेतो. फार्म हाऊसच्या पाठीमागं हा जो आहे तो एक सोकेज पीट आहे किंवा शोषखड्डा आहे आणि त्यावरती आपण 2 टॉयलेट बाथरूम बांधणार आहोत. आणि हे जे ठिकाण आहे ते झाडं झुडपं लावून आपण एक वेगळ्या कारणासाठी म्हणजे कॅराव्हॅन कॅम्पिंग पार्क करणार आहोत. आणि या ठिकाणी आपण सुरुवातीला 2 टॉयलेट बाथरूम जे आहेत ते शोषखड्ड्यावरती तयार करतो आहे. आणि याचा उपयोग कॅम्पिंगच्या गाड्या आहेत तर त्यांची या ठिकाणी मुक्कामाची सोय करणार आहे आणि त्यांना कमीत कमी सुविधा कशा देता येतील त्या देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि या ठिकाणी हा एक वेगळा शोषखड्डा आहे. तर या शोषखड्ड्यामध्ये बाहेरच्या 2 बाथरूमचं आणि आपल्या घरातल्या म्हणजे फार्म हाऊसच्या 2 बाथरूमचं पाणी इकडच्या बाजूला आतल्या बाजूला येईल. तर या खड्ड्यामध्ये शोषखड्ड्यामध्ये ते पाणी येईल आणि पुढचा एक पार्टिशन बांधून 2 फुटाचं पार्टिशन बांधून हा एक शोषखड्डा वेगळा केलेला आहे. तर या शोषखड्ड्यामध्ये आपण फक्त जे किचनचं पाणी आहे ते या ठिकाणी घेणार आहोत आणि असा आपण या शोषखड्ड्याचा वापर करणार आहोत. आणि आयुष गेला आहे समोरच्या बाजूला की ज्या ठिकाणी आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी बोरच्या बाजून हा खड्डा काढलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण पाणी मुरण्यासाठी हा खड्डा तयार केलेला आहे. तर हा खड्डा आपण या ठिकाणी खडीनं भरून घेणार आहोत आणि खडीनं भरल्यानंतर या खड्ड्यात पाणी आपलं ह्या जमिनीमध्ये किंवा बोरमध्ये मुरवलं जाईल. आणि त्याचबरोबर या फार्म हाऊसच्या पश्चिम बाजूचं पाणी आहे ते सुद्धा आपण या खड्ड्यात मुरवणार आहोत. आणि पूर्वेकडचं जे बोर आहे तर त्या बोरला आपण फार्म हाऊसच्या पूर्वेकडच्या बाजूचं जे पाणी आहे तर ते तिथल्या बोरमध्ये पाण्याचं पुनर्भरण करणार आहोत. मित्रमंडळी मी आलो आहे फार्म हाऊसच्या दक्षिण बाजूला आणि आज जाणार आहे तर पूर्व बाजून जाणार आहे. आणि पूर्व बाजूनं जात असताना या ठिकाणी आपल्याला फार्म हाऊसची पूर्वेकडची बाजू जी आहे ती बघायला मिळेल. आणि समोरच्या बाजूला प्रथम दर्शनी आपल्याला एक चौकट किंवा दरवाजा बघायला मिळेल. तर त्या ठिकाणी 4 फूट उंचीचं आपण बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी दरवाजा बसवलेला आहे. आणि या ठिकाणी दरवाजा बसवल्यानंतर या ठिकाणचं जे लॉक सिस्टीम आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आपण तयार केलेलं आहे तर तेही दाखवतो. तर हा दरवाजा लावल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 जे खालच्या बाजूला दरवाजा लॉक करण्यासाठी जागा दिलेल्या आहेत. तर दरवाजा लावल्यानंतर या ठिकाणी लॉक करता येईल आणि दरवाजा उघडल्यानंतर तेच कुलूप या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल लावता येईल. आणि यामुळं हा दरवाजा बाहेरून कोणालाही लॉक करता येणार नाही. तर असं एक मल्टीपर्पज जे लॉक सिस्टीम आहे ते आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि समोरच्या बाजूला जे ग्रिल आहेत तर ते ग्रिल आपण या ठिकाणी बसवलेले आहेत
आणि आपण चाललेलो आहे आतल्या बाजूला. तर आतल्या बाजूला हा जो दिसतोय तो समोरच्या बाजूला व्हरांडा आहे. एक 7 फूट रुंदीचा हा व्हरांडा आहे आणि 7 फूट रुंदीचा आणि 20 फूट लांबीचा व्हरांडा आहे. तर बाहेरच्या बाजूला हा व्हरांडा घेतलेला आहे. व्हरांड्याला सुद्धा खिडक्या ठेवल्या आहेत 2 आणि या ठिकाणी सिमेंट आहे. तर या ठिकाणी ही जी खिडकी दिसते ती दक्षिण बाजूची आहे आणि आतल्या बाजूला हा व्हरांडा 20 फूट लांबीचा व्हरांडा आपल्याला बघायला मिळेल. आणि बाहेरच्या बाजूला दिसणारं जे दृश्य आहे ते या ठिकाणावरून दिसेल आपल्याला. आणि या ठिकाणी आपण हॉलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हॉलमध्ये जी चौकट बसवलेली आहे ती सागवानी आहे. आणि हॉलमध्ये आल्यानंतर हे जे दृश्य दिसतंय ते अशा पद्धतीनं पूर्वेकडे एक खिडकी आहे, उत्तर बाजूला एक खिडकी आहे. खिडक्या मोठ्या सोडलेल्या आहेत आणि व्हेंटिलेशन जास्तीत जास्त कसं होईल या गोष्टीचा आपण विचार केलेला आहे. आणि हॉलमध्ये आत आल्यानंतर ज्यावेळेस आपण डाव्या बाजूला जातो म्हणजे घराची आग्नेय बाजू आहे आणि समोरची बाजू आहे ती दक्षिण बाजू आहे. तर या ठिकाणी आपलं आग्नेयला घराच्या आतल्या बाजूला किचन होईल आणि किचनलासुद्धा आपण पूर्वेकडं आणि दक्षिणेकडं 2 खिडक्या सोडलेल्या आहेत. आणि 10 बाय 10ची रूम जी आहे तर या ठिकाणी आपल्याला किचनसाठी बघायला मिळेल. किचनमधून बाहेरल्यानंतर हॉलमध्ये प्रवेश करतो आपण आणि या ठिकाणावरून आत जात असताना आपल्याला या ठिकाणी बेडरूमचं प्रवेशद्वार दिसतं. बेडरूमसुद्धा साधारणपणे 10 बाय 10 फूट किंवा 10 बाय 10.25 फूट असं आहे. आणि उतरता पत्रा पण या ठिकाणी बसवलेला आहे. पत्रा आहे तो टाटा कंपनीचा पत्रा बसवलेला आहे आपण. आणि या ठिकाणी बेडरूमलाही 2 खिडक्या सोडलेल्या आहेत. याही खिडक्या मोठ्या आहेत आणि या खिडकीतून आपल्याला सूर्यास्त होताना दिसतोय. आणि बेडरूमसाठी एक आपण इथं टॉयलेट बाथरूम जे आहे ते ठेवलेलं आहे. आणि याची साईज जी आहे ती साधारणपणे 7 बाय 5.5 फूट येईल. तर असं हे टॉयलेट बाथरूम जे आहे या ठिकाणी आपण बेडरूमला अटॅच केलेलं आहे. याला एक छोटीशी खिडकी ठेवलेली आहे आणि उंची भरपूर आहे. तर हे झालं एक टॉयलेट बाथरूम. काम कुठल्या लेवलला आलं हे दाखवण्यासाठी आणि उद्यापासून या ठिकाणी आपल्या फार्म हाऊसचं प्लॅस्टर चालू होणार आहे आणि प्लॅस्टर चालू झाल्यानंतर तोही व्हिडिओ आपण परत करूच. तर हॉलमधून आत आल्यानंतर आपल्याला एक टॉयलेट बाथरूम बघायला मिळेल आणि याची 4.5 फूट बाय 7 फुटाची लांबी रुंदी आपल्याला बघायला मिळेल. हॉलला अटॅच केलेलं टॉयलेट बाथरूम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि आयुष आला आहे आतल्या बाजूला आणि त्यानं गारगोट्या धुवून आणलेल्या आहेत आणि तो दाखवतोय वाजवून. हां, आणि आवाज कसा येतोय? असा आवाज येतोय. तर आयुष गारगोट्या वाजवतोय आणि पियुष बसलेला आहे समोरच्या बाजूला खुर्चीवरती. आणि गारगोटीवर गारगोटी असली का काय होतंय? आग लागते किंवा स्पार्किंग होतं. तर ते अंधारात दिसतं रात्रीच्या वेळेस. आता दिसणार नाही. हां, रात्री करूया. तर तो सांगतो की आपण रात्री करूया, बघूया तो प्रयोग कसा होतोय तो. आणि लाईट बंद करून बघायचं ना. ठीक आहे. आणि समोरच्या बाजूला दिवस मावळत आलेला आहे आणि आपण आता घराच्या बाहेर निघणार आहे. तेवढ्यात पियुष आणि आयुष गेलेत बाथरूमच्या आतल्या बाजूला. बर. तर गारगोटी चकमक कशी होते ते त्यांना बघायचं आहे. स्पार्किंग कसं होतं हे बघतायत आणि त्यांनी ते प्रयोग केलेले आहेत. आम्ही लहानपणी असे भरपूर प्रयोग केलेले आहेत. तर ते प्रयोग करून दाखवत आहे. थोडंसं अंधाऱ्या भागात जाऊन ते गारगोटीचं स्पार्किंग करायला बघतायत.